आज बनवली होती मी थिट्टे इडली. तर त्यासाठी काय करायचं, अर्धा कप मी उडदाची डाळ घेतली आहे, 4 चमचे साबुदाणा घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा आहे ना मेथीदाणे घेतले होते, ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे. त्यानंतर ना मी आयताच इडली रवा घेतला होता, तो 2.5 कप घेतला होता आणि तोही तसाच स्वच्छ धुवून 6 तासासाठी भिजत घातला. आणि त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे दोन्ही आता रात्री 6 तास झाले की वाटून घ्यायचं आणि एकत्र करायचं. डाळ मी आधी वाटून घेतली आणि आता रव्यात मिक्स करून तसंच रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवून टाकायचं. आणि रात्रभर फर्मंट झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त आपलं पीठ फर्मंट झालेलं होतं. आता त्या इथं ना थिट्टे इडली करताना ना मी ते थिट्टे इडली पात्राचं ऑलरेडी माझ्याकडे आहे. तुमच्याकडे जर नसेल ना तर प्लेट यूज करू शकता पोहे खायच्या. त्यानंतर असं मी स्टीम करायला हे इडल्या ठेवून टाकल्या. 20 मिनिटासाठी स्टीम केल्या आणि मस्त आपल्या हे इडल्या तयार झाल्या होत्या. एवढ्या छान आणि मस्त लफलफ होतात ना आणि या इडली आणि आपल्या नॉर्मल इडलीमध्ये फरक एवढाच आहे की याच्यामध्ये साबुदाणा ॲड करतात आणि ही इडली थोडीशी मोठी असते आणि तूप आणि ही चटणी असते ही कोरडी ते टाकून खातात. बाकी विशेष असे या इडलीमध्ये डिफरन्स काही नसतो. पण टेस्टला छान लागते. आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा.